धुळ्यात जिल्हा रुग्णालयात उष्माघात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी ही माहिती दिली आहे। धुळे शहरासह जिल्ह्यातील तापमान 39 अंशांवर जाऊन पोहोचले। जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो की आता सध्या उन्हाळ्याचा ऋतू सुरू झाला असून मार्च महिना सुरू झाला असून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे। तरी नागरिकांनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी दुपारी 12 ते 5 च्या दरम्यान अतिशय महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर निघावे। घराबाहेर निघताना 4 व्हीलरचा वापर किंवा रिक्षाचा वापर करावा। जिल्हा रुग्णालय साक्री रोड धुळे येथे उष्माघात कक्ष स्थापन केला असून इथं सर्व प्रकारचे औषधं आणि उष्माघातासाठी सुसज्ज असा उष्माघात कक्ष उपलब्ध असून त्या रुग्णांची सेवा करण्यासाठी परिचारिका आणि डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी सेवेसाठी उपलब्ध आहेत। मुंबईच्या वायू प्रदूषणावर दीपिका पदुकोणने प्रतिक्रिया दिली आहे। बीएमसीला सोशल मीडियावर टॅग करत मदत मागितली आहे। उष्णता आणि प्रदूषणाचा मुलांसह नागरिकांवर परिणाम होतोय, हे ठीक कसं आहे असा सवाल करत तिने मदत मागितली। यानंतर धाराशिव मधून एक बातमी समोर येते। धाराशिव जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज महायुतीच्या नेत्यांनी एकत्र येत घेतलाय। भाजप राष्ट्रवादी सोबतच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उमेदवारी अर्ज घेण्यासाठी एकत्र आले। महायुतीकडून एकत्र सत्ता स्थापन केली जाणार आहे। तर मुंबईत आयआयटी कॅम्पस मध्ये मगरीचं दर्शन घडलंय। लेकसाइड परिसरात मगर कॅमेरात चित्रित झाली आहे। आयआयटीतील विद्यार्थ्यांमध्ये मात्र या मगरीमुळे भीतीचं वातावरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।